अलीकडेच जो शासनाने सर्व वाहनांसाठी एक नियम लागू केलेला आहे की प्रत्येक वाहनाला, मग ते दुचाकी असो, 3 चाकी असो किंवा 4 चाकी असो, प्रत्येकाला HRPC नंबर प्लेट असणे ही अत्यंत महत्त्वाचं आहे, निकडीचं आहे. आणि या सगळ्याला एक डेडलाईन ठरवून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक वाहन मालकाने आपापल्या वाहनाला नंबर प्लेट बदलून घेणे अशा स्वरूपाचा अधिनियम शासनाने जारी केलेला आहे. आणि हा जो अधिनियम आहे हा किती फायदेशीर असू शकतो किंवा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारची जी नंबर प्लेट असते ही किती महत्त्वाची असू शकते हे आपण या आत्ताच्या घटनेमधून बघणार आहोत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता ही संपूर्ण घटना काय आहे, या घटनेशी HRPC नंबर प्लेटचा कसा संबंध आहे हे बघण्यासाठी आपल्याला जायचं नागपूरमध्ये. नागपूरमध्ये कृष्णा आणि रुपेश असे दोन सेंटरिंगचे किंवा बांधकामाचे कामगार आहेत आणि गुमगाव या ठिकाणी ते बांधकामाच्या कामासाठी जात असतात. आणि येताना आणि जाताना दोन्ही वेळेला ते त्यांच्या बाईकचा वापर करत असतात. बाईकच्या साहाय्याने त्यांच्या कामावर जात असतात आणि त्यांचं संध्याकाळी काम आटपल्यानंतर दमून भागून बाईकवरूनच ते घरी येत असतात. अशामध्येच रुपेश आणि कृष्णा यांनी त्यांचं काम संपवलेलं आहे. संध्याकाळची वेळ होती आणि त्यांच्या बाईकवरती स्वार होऊन ते दोघेही घराकडे निघालेले आहेत. या वेळेला हा जो रुपेश आहे हा गाडी चालवत होता आणि कृष्णा त्याच्या मागे बसलेला होता. साधारणपणे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या ठिकाणी आल्यानंतर एक त्यांच्या मागून एक कार आलेली आहे. कार थोडीशी भरधाव होती आणि या कारने त्यांना कट मारलेला आहे. ज्या वेळेला कट बसलेला आहे त्यावेळेला हा जो कृष्णा आणि रुपेश यांची जी बाईक आहे ही अनियंत्रित झालेली आहे. रुपेश हा गाडी चालवत असल्यामुळे त्याने स्वतःला सावरलेला आहे, परंतु कृष्णा गाडीवरून खाली पडलेला आहे. तिथे पडल्यानंतर तो जखमी झालाय. त्याच्या अंगातून रक्त बाहेर पडतंय. साधारणपणे अनेक ठिकाणी त्याला मार लागलेला आहे. तिथली आजूबाजूची मंडळी जमा झालेली आहेत आणि हा कार चालक देखील तिथे थांबलेला आहे. कार चालक थांबल्यानंतर त्याने एक औदार्य दाखवलंय आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो कृष्णा आहे याला अशा अवस्थेमध्ये इथे ठेवण्यापेक्षा बाकीची जी काही कारवाई असेल ते आपण नंतर बघूया, परंतु आत्ता तरी मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. आता हे सगळे सांगितल्यानंतर जी गर्दी आहे या गर्दीला सुद्धा वाटलेलं आहे की ठीक आहे, चूक तर प्रत्येकाकडून होत असते. याच्याकडून जर चूक झाली असेल आणि जर का या मजुराला हा जर का उपचार करणारा असेल तर ती जी गर्दी आहे तिथे पांगलेली आहे. त्या क्षणाला त्याने त्या कृष्णाला त्याच्या गाडीमध्ये टाकलंय आणि त्याने गाडी त्याच्या सुसाट एका दिशेने निघालेली आहे. आणि त्या गाडीच्या मागोमाग हा जो त्याचा मित्र रुपेश हा देखील निघालेला आहे. आता ही कार आहे ही भरधाव पुढे निघून गेलेली आहे आणि एका वळणावरती साधारणपणे चिंचभुवन पूल आहे, या पुलावरती ही गाडी थांबलेली आहे. तिथे गाडी थांबवल्यानंतर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हा जो कार चालक आहे याने कारमधून कृष्णाला बाहेर काढलंय. आता हा अगोदरच जखमी अवस्थेमध्ये होता, विव्हळत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने त्याला खेचून बाहेर काढलंय आणि त्या पुलावरून एखादी सिमेंटची गोणी जशी खाली टाकतात त्याप्रमाणे या कृष्णाला त्याने या नदीच्या पुलावरून खाली टाकलेलं आहे. त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये पुरेसं पाणी नव्हतं, त्याच्यामुळे हा कृष्णा धापकन त्या नदीपात्रामध्ये पडलाय आणि तो विव्हळतोय, ओरडतोय आणि त्याची त्या ठिकाणी शुद्ध हरपलेली आहे. आणि तिथून मग हा जो कार चालक आहे हा फरार झालाय, पसार झालेला आहे. दुसऱ्या बाजूला कृष्णाचा मित्र रुपेश हा बाकी आपल्या मित्राला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत यासाठी मग शेजार पाजारची अनेक छोटी मोठी हॉस्पिटल हा पायाखाली घालतोय. मग एम्स हॉस्पिटल असू दे, मेडिकल कॉलेज असू दे, मेयो हॉस्पिटल असू दे, अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केलेली आहे की त्याचा मित्र कृष्णा कुठल्या ठिकाणी ॲडमिट आहे. परंतु हा जो त्याचा मित्र आहे हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हता. त्याच्यामुळे मग त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि त्या प्रकारे त्याने पोलिसांशी संपर्क साधून मग पोलिसांना या घटनेची माहिती दिलेली आहे. आता पोलिसांनी मग जो त्यांचा तांत्रिक तपास असतो, CCTV असतो, याच्या माध्यमातून तपास सुरू केलेला आहे की ही गाडी कोणाची होती
अशा स्वरूपामध्ये मग समोर नाव येतंय समीर कड, राहणार उंडरी. आता हा जो उंडरी भाग आहे हा नागपूरमधला असावा किंवा अनेक ठिकाणी अनेक एकाच प्रकारची गावं आपल्याला आढळून येतात. तर विषय काही जरी असला तरी याला हा जो समीर कड आहे याच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत आणि त्याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट की आता माणुसकी राहिली कुठं. जर का एखाद्या व्यक्तीच्या हातून एखादी चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी सुद्धा 10 पर्याय उपलब्ध असू शकतात, परंतु या कुठल्याही पर्यायाचा मार्ग न अवलंबता त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती न करता कदाचित हा एखादा व्यक्ती जो मृत पावलेला आहे हा त्या कुटुंबाचा आधार असू शकतो, कुटुंबाची काठी असू शकते. त्याच्या घरामध्ये त्याची बायको, बहीण, मुलं त्याची वाट बघत असू शकतात, परंतु या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याकडून झालेली चूक सुधारण्याच्या ऐवजी या समीर कड या व्यक्तीने हा जो मजूर आहे, एक बांधकाम मजूर आहे कृष्णा, याला त्या नदीपात्रामध्ये पुलावरून ढकलून देऊन त्याच ठिकाणी त्याला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणावं लागेल. त्याच्यामुळे त्याच्यावरती भारतीय दंडविधान कलम नंबर 105, 106 त्याचबरोबर 281 अशा स्वरूपाची वेगवेगळी कलमं लावून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता सांगण्यासाठी हेच आहे, एवढंच उरतंय की या ज्या अशा क्राईम स्टोरी असतात याच्यामधून घेण्यासारखं, शिकण्यासारखं बरंच काही असतं. आपण कदाचित अशा एखाद्या घटनेचा ट्रॅप होऊ नये याच्यासाठी म्हणून आपण जितकी सावधानता बाळगणार तितकी कमीच आहे. आता ज्या वेळेला या कृष्णाला घेऊन जाताना हा त्याचा मित्र रुपेश जर का गाडीमध्ये बसला असता आणि पुढे गेला असता तर कृष्णावर जी आज वेळ आली त्याला त्याचा जीव गमवावा लागला आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या एखाद्या छोट्याशा ॲक्सिडेंटमधून जर का हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं असतं तर तो काही काळानंतर बरा देखील झाला असता. हे सगळं असताना देखील जीव गमवावा लागलेला आहे. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. आपण हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघतायत ते पण जरूर कळवा. त्याचबरोबर आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल, या घटनेबद्दल आपल्याला काही माहिती असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपण अशा केसेसमध्ये कशा प्रकारे सावधानता बाळगू शकतो किंवा या अशा स्वरूपाचे जे ट्रॅप्स असतात, आपण रस्त्यावर प्रत्येकजण वाहन चालवत असतो, लहान मुलांपासून ते सायकल स्वारांपासून ते मोठमोठ्या महागड्या गाड्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर पडत असतो. तर असे प्रसंग कुणासोबत ही येऊ शकतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आपापल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करून ठेवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन एक्साइटिंग क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.